HP, Asus, Samsung, Dell, Lenovo, MSI, Acer सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध। शिवाय ब्रँडेड ॲक्सेसरीज, प्रिंटर, बायोमेट्रिक, CCTV, ब्रँडेड डेस्कटॉप, असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध। लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध। तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। मोबाईल 76 66 61 35 46। चिकोरड येथील स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार, परिसरात भीतीचे वातावरण। नागरिकांनी घाबरून न जाण्याचे संजय बनसोडे यांचे आवाहन। चिकोडी तालुका वाळवा येथील स्मशानभूमीत शववाहिनीच्या लोखंडी रॅकला मागील 4 दिवसापासून काळ्या कपड्यामध्ये काहीतरी बांधून ठेवल्याचे दिसून येत होते। तर हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान काही लोक मोटरसायकलवरून येऊन स्मशानभूमीत काहीतरी करत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले होते। यावरून परिसरातील तरुण 2 दिवसापासून त्या लोकांच्यावर लक्ष ठेवून होते, मात्र ते दिसून आले नाहीत। आज दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलनाचे राज्य संघटक संजय बनसोडे यांनी आपल्या टीम सोबत येऊन लोखंडी रॅकला बांधलेल्या काळ्या कपड्याचे गाठोड्यामध्ये सोडून पाहिले असता आतमध्ये नारळ, त्यावर एका 18 वर्षाच्या मुलीचा फोटो, त्यावर काळी बाहुली, त्यात मोठे दाबण टोचलेल्या अवस्थेत व लिंबू तसेच मुलीच्या नावाची चिठ्ठी असे मिळून आले। याच प्रकारे असे 7 नारळ, लिंबू, मुलींच्या नावाची चिठ्ठी व फोटो वेगवेगळ्या काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवल्याचे उघड झाल्याने चिकुर्डे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तर हा भानामतीचा प्रकार मांत्रिकाच्या सहाय्याने केले असल्याचे संजय बनसोडे यांनी सांगत, एका प्रगतिशील तालुक्यात अशा प्रकारची घटना घडते हे लाजिरवाणी बाब आहे। यासाठी कुरळ पोलिसांनी याची सखोल चौकशी करून संबंधित मांत्रिक व त्या व्यक्तीवर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तर बनसोडे यांनी या सर्व वस्तू गोळा करून कुरळ पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केल्या आहे। वाळवे तालुक्यामधील चिकुर्डे गावामध्ये गेले 4 दिवसापासून गावातल्या स्मशानभूमीच्या कटड्याला काही अघोरी प्रकार काही अज्ञाताने केलेला निदर्शन झाला। गावातील पोलीस पाटील, गावचे सरपंच आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या ही बाब निदर्शनास आली। या ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं, या ठिकाणी वेगवेगळ्या करणीचे प्रकार काही करण्याचा प्रयत्न केला, किंबहुना अघोरी उपचार करणाऱ्या मांत्रिकानं हे काम केलं असावं। यामध्ये आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, यामध्ये काही मुलं आणि मुलींची काही नावं यामध्ये लिहिलेले आहेत, काही फोटो दिलेले आहेत। यावरूनसुद्धा थोडा वेगळा प्रकरण असावा असा संशय आहे। याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं कुरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही रितसर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार आहे आणि ज्या कुठल्या मांत्रिकानं ज्या व्यक्तीनं हे केलेलं आहे त्याबद्दलचा तातडीनं तपास व्हावा यासाठी आग्रही राहणार आहे। मी या भागातील सगळ्या नागरिकांना विनंती करतो की अशा भीतीदायक आणि लोकांना त्रासदायक घटना ज्या करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई पोलीस करतील। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की असं करून कुणाचंही काही कमी अधिक करता येत नाही, चांगलं किंवा वाईट पण करता येत नाही। त्यामुळे अशा अघोरी कृत्यापासून आपण घाबरू नये किंवा अशी बाहुली लिहिली किंवा आत्ता काय केलं तर त्यापासून सुद्धा कोणी घाबरण्याचं, विचलित होण्याचं काम नाही। यासाठी सातत्यानं समिती प्रबोधन करत आहे। ह्या चिकोर्डे येथील प्रकारसुद्धा आम्ही लवकरच पोलिसाच्या सहकार्याने उघडकीस आणू।